हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता तुम्हाला समजलंच असेल आपण कुठे पोचलो आहोत ते. आपण आलो आहोत स्वामींच्या अक्कलकोटमध्ये. तर चला आता आपण अक्कलकोटचं दर्शन घेऊया. तर काय काय दर्शनामध्ये होतं आहे, कसं कसं आम्ही दर्शन घेतलं तर ते तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे. तर चला, हे बघा, मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुळजापूरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आता बॅगा उचलायच्यात आणि आपल्याला आता निघायचं आहे. तर आता आपण अक्कलकोटला निघालो आहोत तुळजापूरवरून. आईचं दर्शन खूप छान झालं, मस्त तुम्हाला दाखवलंच. आवडले तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ, लाईक केला, थँक्यू सर्वांना. आणि आता आपण चाललो आहोत अक्कलकोटला. तर अक्कलकोट आणि तुळजापूरमध्ये 1-1.5 तासाचा फरक आहे. आपण तुळजापूरवरून सोलापूरला म्हणजे अक्कलकोटला निघालो आहे, तर 1.5 तासाचा अंतर असणार. तर रस्त्यामध्ये जाता जाता आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, दर्शनाला गेलो होतो डायरेक्ट. चहा वगैरे पियाली होतो, त्याच्यामुळे थांबलो आणि म्हटलं आता जेवून घेऊया. बघत होतो काय ऑर्डर करायची, सांगितली पण तेव्हा त्यांना, पण ते मागून ते काका आले आणि ते म्हणाले की एक काम करा, एवढं सगळं मागवण्यापेक्षा मस्त थाली मागवा, छान असते आमच्याकडे थाली. आणि ते इकडे हेच खातात म्हणून, थाली वगैरेच खातात, म्हणजे पूर्ण थाली असते ना जेवण आपलं, चपाती भाजी वगैरे सगळं. तर ते म्हणाले की ते मागवा आणि जर तुम्हाला शेवभाजी पाहिजे असेल तर ती त्याच्यामध्ये ॲड करा. अख्खा मसूर आम्ही देतो, तर तुम्ही शेवभाजी करा. तर तेच ते माझ्याशी बोलत होते. तर मी म्हटलं ठीक आहे, शेवभाजी करा. मग हे बघा, छान आमचं जेवण आलं. आम्ही मस्त चौघांनी पण खूप छान खाऊन घेतलं आणि आता इथून निघालो आम्ही. सगळे रोड छान आहेत, मस्त आहेत, एकदम सुसाट आहेत. आपल्याला CNG भरायची होती म्हणून एका ठिकाणी आम्ही CNG पंपावरती थांबलो. आणि जागोजागी CNG आहेत, असं काही प्रॉब्लेम होत नाही आपल्याला की आपल्याला CNG वगैरे मिळत नाही, असं काहीच होत नाही. मस्त छान पेट्रोल पंप, CNG वगैरे भरपूर आहेत, जागोजागी आहेत आणि छान आहे रोड. हे बघा, आपला अक्कलकोटचा बोर्ड आला आहे, गाणगापूर अक्कलकोट सरळ म्हणून. तर आता आपण पोचूच थोड्या वेळात अक्कलकोटमध्ये. बघा, इकडे आम्ही पोचलो भक्तनिवासमध्ये, पण आम्हाला इकडे काय रूम व्यवस्थित वाटले नाहीत, आवडलेच नाहीत आम्हाला. ते कॉमन बाथरूम वगैरे होते आणि जे दुसरे होते ते भरपूर म्हणजे बरोबर नव्हते, मला नाही आवडले. ठीक आहे, तुम्हाला आवडले असतील कदाचित, किंवा तुम्ही जाणार तेव्हा तुम्ही बघून घ्या. आणि त्याच्यानंतर बाहेर माणसं उभी असतात, तर त्यांना विचारलं. मग त्याच्यामधला एक मुलगा होता, त्याने आम्हाला त्यांच्या घराच्या इकडेच घेऊन गेला. म्हणजे खाली त्यांचं घर आहे आणि हे असे रूम बांधलेत वरती त्यांनी. छान आहेत, मस्त आहेत, रिजनेबल दिले. खूप छान बाथरूम वगैरे बघा, सगळं साफसुथरं ठेवलेलं आणि घरगुती असल्यामुळे काही टेन्शनच नाही, मस्त होते. तर हे फ्रेश मी तुम्हाला सांगते. इकडे आता आम्ही पोचलो आहोत, आता मस्त फ्रेश होऊ आणि दर्शनाला जाऊया. तर चला, हे बघा, इकडे आम्ही तयार झालो आहोत आता सगळेजण, मस्त. सगळ्यांना दाखवते. तर चला आता आपण दर्शनाला जाऊया. तुम्हाला कसे वाटले ब्लॉग आमचे? आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. अजून पुढे छान छान व्हिडिओ येणार आहेत आपले. तर ही सिरीज आपली चालू आहे आत्ताची, मे महिन्याची ही. तर तुम्ही नक्की बघा, आवडलात तर नक्की कमेंट्स करा. हे बघा, आता आम्ही मंदिराकडे चाललो आहे. आम्ही चालतच चाललेलो, अगदी जवळ होतं मंदिरापासून. भक्तनिवास थोडं पुढे आहे आणि ज्यांचं ते घरात आम्ही राहिलेलो होतो, म्हणजे त्या रूममध्ये राहिलो होतो, ते मंदिरापासून अगदी 10-15 मिनटावरती असेल. तर आम्ही काय गाडी वगैरे घेतली नाही, मग म्हटलं पार्किंग वगैरे परत तिथे कुठे करणार. आणि मग तिथून आम्ही वटवृक्ष मंदिराकडे चाललो आहोत.
तर इतकं छान वातावरण आणि अगदी प्रत्येक ठिकाणी आपल्याला दुकानांपासून सगळ्या ठिकाणी आपले स्वामी दिसत होते. इतकं मन भरून आलेलं, इतकं मन प्रसन्न झालेलं. तर चला, आपल्याला आता वटवृक्षात मंदिराकडे आता आपण निघालो आहोत. आणि हे बघा, जागोजागी स्वामींच्या मूर्त्या, स्वामींचे फोटो, इतकं भारी वाटत होतं ना, काय सांगू मी तुम्हाला खरंच. आणि खरंच तुम्ही गेला नसाल तर नक्की जा. स्वामींचे वस्त्र, स्वामींच्या जपमाळा वगैरे, कंदी पेढे वगैरे भरपूर काय काय होतं, बघण्यासारखं होतं, घेण्यासारखं होतं. पण काय करणार ना, आपण उगाचच घेऊन ते आपल्या घरात आपण इकडे तिथे ठेवणार. हां, आपल्या घरात जागा असेल व्यवस्थित त्यांना लावण्यासाठी तर आपण घेतलं तर बरं आहे. गर्दी होती पण ठीक होती, नॉर्मल होती, एवढी गर्दी नव्हती. पण खरंच छान होतं वातावरण, मस्त वाटलं. नक्की तुम्ही पण एकदा अक्कलकोटचं दर्शन घेऊन या, स्वामींचं दर्शन घेऊन या. आणि हे बघा, आपण स्वामींच्या आता मंदिरामध्ये, हा गेट आहे त्यांचा, तर ह्या गेटमधून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर हे आता बाहेरून आपल्याला हे असं वाटतं, आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघाल ना तर अगदी खरंच काय सांगू, डोळे भरून गेलेले माझे पूर्ण ते मंदिर पाहून. आणि अगदी ते वातावरण खूप छान होतं, खूप मस्त, भारीच वाटलं एकदम. आपली महिलांची लाईन वेगळी असते आणि पुरुषांची लाईन वेगळी असते. हे बघा, असं असतं. इथून आपण चाललो आहे आणि त्या साईडनं पुरुष मंडळी सगळे निघतात त्या साईडून. तर हे बघा, आणि आम्ही संध्याकाळी पोचलो होतो ना, तर आम्हाला आरती पण मिळाली स्वामींची. आरती पण आम्ही घेऊनच निघालो. म्हटलं एवढा चांगला आपल्याला वेळ मिळाली आहे आरतीची, तर आपण कशाला सोडायची. आणि अगदी ते काय सांगू तुम्हाला, हे वटवृक्ष आहे, इतकं पसरलेलं आहे ना, पूर्ण मंदिरभर असं पसरलं आहे. आणि त्यांना इतकं प्रोटेक्शन दिलं आहे, ते सगळं नक्षीकाम वगैरे करून. अगदी ते असं मन भरूनच जातं आहे आपलं. बघा ना, किती छान कलरिंग वगैरे ते खूप छान केलं आहे हो, रेखीव केलं आहे. बघा, मी तुम्हाला सगळं दाखवत होती, जसं मी बघत होती तसंच तुम्हाला दाखवत होती व्हिडिओ काढून मी, की नक्कीच तुम्ही बघा. आणि बघा, ही फ्रेम आहे ना, ही फ्रेम 40,000 पंचमुखी रुद्राक्षाने बनवलेली आहे. ही फ्रेम एका भक्ताने वटवृक्षाला भेट म्हणून दिली आहे. आणि खूप छान फोटो काढत असतात सगळेजण तिकडे. आणि हे बघा, आतमध्ये मंदिराच्या बाजूलाच इकडे स्वामींचा पलंग आणि पादुका ठेवलेल्या आहेत. तुम्ही पण त्यांचं दर्शन घ्या. मला जेवढं घेता येईल तेवढं घेतलं. हे बघा, हे मंदिरातलं टी व्ही आहे तिकडे, त्या टी व्हीमधून मी तुम्हाला दाखवते आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, किती सारी गर्दी होती. आम्हाला त्या वटवृक्षाला हात दाखवायचा होता. आम्हाला तिकडे प्रसाद पण मिळाला, स्वामींनी प्रसाद पण दिला लगेच. खूप छान वाटलं, बरं वाटलं. आणि हे बघा, हे असं छान मंदिर आहे. एवढे मोठे पंखे लावले होते आणि काय ते वेगळंच वातावरण, अगदी छान होतं, मस्त होतं, खूप बरं वाटलं. नक्की तुम्ही पण जाऊन या. आणि हे बघा, आम्ही बाहेर पडलो. आता बाहेर निघाल्यानंतरही तुम्हाला असे दुकानं दिसतील. स्वामींचा फोटो, स्वामींची मूर्ती, माळा, जपमाळा, तुळशी माळा, पेढे, कंदी पेढे, पाण्याची बॉटल, भरपूर सारं काय आहे आतमध्ये, बघण्यासारखं आहे. आणि हां, फक्त आपण बघूच शकतो. प्रत्येक वेळी आपण प्रत्येक गोष्ट नाही घेऊ शकत, कारण की ती घेऊन मग परत ते कुठे ठेवायचं, काय करायचं. आपण असंच येऊन ठेवून द्यायचं, त्याला काहीच अर्थ नाही आहे. त्यापेक्षा आपण ते छान बघूया, मस्त मन भरून आपण तिथे बघू शकतो. आता आमचं वटवृक्षाचं झालं दर्शन, तर आता आम्ही समाधीकडे चाललो होतो. त्याच्या अगोदर समोरच्या रोडला हे आतमध्ये इकडे बघा, दत्तांची मूर्ती आहे, ही खूप छान आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आणि हे धान्य कोठार आहे, स्वामींचं धान्य जे काय तिकडे प्रसाद असतो
तर ते कोणी देणगी वगैरे देतात तर ती ते ठेवून देतात. आणि ते शिवाजी महाराजांची, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. इतकी हास्य मूर्ती आहे ना, ती खूप छान आहे, मस्त, खूप छान वाटतात ते. आणि स्वामींच्या इकडे एवढी भव्य दव्य आपली मस्त मूर्ती लावून ठेवली आहे. आजूबाजूला तिथे प्राणी वगैरे ठेवले आहेत. तर आता आम्ही आलो चोळप्पा मंदिरात, समाधी मंदिरामध्ये आलो आहे आम्ही. तर तिथे पण छान आमचं दर्शन झालं. अगदी खाली होतं दर्शन. हे बघा, हे मंदिरांचा बाहेरचा गेट आहे. खूप छान वाटतं इकडे आल्यावरती. पण आम्ही इथे आलेलो, इथे पण छान दर्शन झालं. तर तुम्ही पण नक्की दर्शन करून घ्या माझ्या बरोबर. तुम्ही पण या दर्शनाला. ते सगळे येता तिथे घंटी वाजवत होते. तर मग ते जे उभे आहेत ना मंदिरामध्ये, तर ते सगळ्यांना तेच सांगत होते, एकदा आरती झाल्यावर परत आपल्याला मंदिरामध्ये घंटी वाजवायची नसते. पण ते हे सारखं कोणी ना कोणी येत होतं, तर ते पहिलं घंटीवरतीच हात जात होता आणि घंटीच वाजवत होते ते. तर तेच सगळ्यांना ते सांगत होते, एकदा मंदिरामध्ये आरती झाली रात्रीची संध्याकाळची की परत घंटी वाजवायची नाही म्हणून. हे बघा, आजूबाजूला असे मंदिरामध्ये छान छान फोटो लावले आहेत स्वामींचे वेगवेगळे. हे बघा, हे चोळप्पा महाराज आहेत, ज्यांच्या घरी आपले स्वामी राहायचे. इथेच स्वामींचं जे काय आहे ते सगळं इथेच आहे, ते इथेच राहायचे. इथे चोळप्पा महाराजांचं बाजूला घर पण आहे, विहीर आहे. त्यांची विहीर काहीतरी आटली होती, तर मग स्वामींनी त्याच्यामध्ये पाण्याचा चमत्कार केला, पाणी आणलं आणि मग त्याच्यानंतर अजून ती विहीर तशीच आहे, ती विहीर आटली नाही आहे अजिबात. हे बघा, स्वामी महाराजांचा इथे फोटो होता. अगदी छान झालं, मस्त झालं आमचं दर्शन. आणि आता आम्ही परत रूमवरती आलो आहे. चालतच आलो आरामात मस्त. आणि हे बघा, हे असं आहे त्यांचा बंगला. आणि हे खाली ते लोक खाली राहतात आणि आम्हाला असं वरती जे आपल्यासारखे भक्त येणारे आहेत ते वरती त्यांनी रूम करून दिले आहेत. छान आहे, मस्त. आणि मराठी माणसं होती, छान वाटत होतं बोलायला वगैरे. सगळं छान मस्त. आमचं खूप छान दर्शन झालं. तर चला, आता तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता आपण पुढे कुठे जाणार आहोत ते पुढच्या ब्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ मला एडिट करता आला नाही त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला आत्ता त्यांचं दर्शन देते आहे. हे वटवृक्षाचा मंदिरामधलं आहे स्वामींचा. तर तुम्ही पण सगळ्यांनी दर्शन करून घ्या. दुर्वेशने उंच असल्यामुळे मागून काढला होता हा व्हिडिओ, तर मी त्याच्यामध्ये तो ॲड केला नव्हता, मला आत्ता मिळाला. त्याच्यामुळे माझं सगळं झाल्यानंतर मी हा एडिट करते आहे. तर चला, श्री स्वामी समर्थ.